इंडियन ऑइल प्रायव्हेट लिमिटेडचे अधिकारी सुभाष रक्षित यांची पत्रकारांना भेटण्यास टाळाटाळ। लोणी काळभोर येथील पेट्रोल डिझेलचा बेकायदेशीर काळा बाजार रोखण्यासाठी व टँकरच्या मुख्य टाकीत कसलीही बेकायदेशीर छेडछाड केली आहे का याची तपासणी करून डेपोतील गाड्यांमधून मुख्य टाकीमध्ये विविध प्रकारे बेकायदेशीर बदल करून इंधन चोरी करणाऱ्या गाड्यांच्या तपासणी करण्याबाबतचे निवेदन इंडियन ऑइल प्रायव्हेट लिमिटेड लोणी काळभोर टर्मिनलचे अधिकारी रक्षित साहेब यांना 19 जून रोजी देण्यात आले होते। परंतु त्यांनी या निवेदनानुसार तपासणी करून कारवाई करण्याऐवजी हाताची घडी तोंडावर बोट ठेवल्याचं दिसत आहे। निवेदनात टँकर खाली होत असताना मुख्य टाकीतून छोट्या टाकीत डिझेल येण्यासाठी वॉल व पाईप लाईन टाकून चोरी करणे, पेटी फाकून पेट्रोलियम पदार्थ चोरणे, डीप रॉड ठोकून बारीक करणे, गाडी भरल्यानंतर डीप घेण्याचं झाकण बदलणे, मुख्य टाकीमध्ये छोटे छोटे टाक्या बनवणे, मुख्य टाकीच्या पेटीची डुप्लिकेट चावी बनवणे अशा विविध प्रकारचे बदल केले गेले आहेत। असे गैरप्रकार होत असल्याचं पत्रकारांच्या निदर्शनास आल्याने कंपनीतून पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करत असलेल्या कोणत्याही ट्रान्सपोर्टच्या 2 ते 3 गाड्यांवरील नमूद केलेले बदल केले आहेत की नाही हे तपासण्यासाठी अचानक ताब्यात घ्याव्यात व असे काही गैरप्रकार आढळल्यास योग्य ती कारवाई करावी या आशयाचे निवेदन देण्यासाठी अनेक वेळा ठळक घडामोडचे क्राईम रिपोर्टर आदित्य काळभोर यांनी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण साहेब काही भेटायला तयार नाहीत। तसेच निवेदनात दिलेल्या कारणानुसार कोणतीही कारवाईही केलेली दिसत नाही। यामुळे सदर प्रकरणात कुठेतरी पाणी मुरत असल्याच्या संशयाला बळकटी मिळती आहे। गेटवर अधिकाऱ्यांच्या नंबरची मागणी केल्यावर बंद नंबर दिले जातात। पत्रकारांनी इंडियन ऑइल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मोबाईल क्रमांकांची मागणी केली असता बंद असलेले नंबर दिले जातात किंवा 269 15 180 हा नंबर दिला जातो। याला पुण्याचा अथवा मुंबईचा कोड लावला तरीही याच्यावर संपर्क होत नाही अथवा तो नंबरच लागतो। याचा अर्थ ठळक घडामोडीचा संशय खरा असल्याने त्यांनी दिलेल्या निवेदनाला केराची टोपली दाखवली जाते। त्यामुळे शेतच कुंपण खात आहे की काय व कंपनीत या माफियांना पेट्रोलियम पदार्थांची चोरी करण्यासाठी खत घातली आहे की काय अशी चर्चा सर्वत्र रंगत आहे।